वृषभ राशी 2 जून ते 8 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य। वृषभ राशी जूनच्या या आठवड्यात ग्रहांच्या संक्रमणामुळे एक अतिशय शुभ योग तयार होणार आहे। खरं तर या आठवड्याच्या सुरुवातीला बुध मिथुन राशीत प्रवेश करेल, त्याच वेळी सूर्य वृषभ राशीत म्हणजेच बुध राशीपासून 12व्या घरात भ्रमण करेल। म्हणून सूर्य आणि बुध यांच्या या स्थितीमुळे या आठवड्यात भास्कर योग तयार होईल। ज्योतिषशास्त्रात भास्कर योग हा सूर्याचा विशेष स्थितीमुळे तयार होणारा योग आहे आणि तो सूर्या इतकाच प्रभावी आणि शक्तिशाली मानला जातो। अशा परिस्थितीत वृषभ राशींना या आठवड्यात भास्कर योगाचा करिअर पासून ते कौटुंबिक जीवनापर्यंतच्या बाबींमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल। या राशीच्या लोकांचे उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळतील। अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृषभ राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। वृषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहणार आहे। या आठवड्यात तुमच्या आधीच बनवलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास आणि उत्साह मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल। विशेषतः नोकरी करणाऱ्या महिलांना या आठवड्यात घरी आणि कार्यालयामध्ये आदर मिळेल। या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि समाजात तुमची ओळख अधिक मजबूत होईल। व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप फलदायी ठरेल। व्यवसायात नफ्याच्या नवीन संधी येतील आणि तुम्ही जे काही नवीन योजना आखाल त्यात यशस्वी होताना दिसतील। विशेष म्हणजे या प्रवासात तुमचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील, ज्यामुळे तुमचा मार्ग आणखी सोपा होईल। आठवड्याच्या शेवटी यशामुळे तुमचे वर्तन थोडे आक्रमक होऊ शकते। रागाच्या भरात किंवा अहंकारात कोणाशीही कठोर शब्द बोलू नका, अन्यथा तुमची प्रतिमा आणि नातेसंबंध दोन्ही प्रभावित होऊ शकतात, हे लक्षात ठेवा। प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा आठवडा खूप अनुकूल आहे। तुमच्या आणि तुमच्या प्रियकरातील समजूतदारपणा आणि भावनिक संबंध अधिक खोलवर जाईल। अनेक लोकांसाठी प्रेमविवाहाची परिस्थिती देखील उद्भवू शकते। त्याच वेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन प्रेमळ आणि संतुलित असेल। हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, नात्यांमध्ये गोडवा आणि मानसिक समाधान घेऊन येईल। वृषभ राशी तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याची प्रेम कुंडली खूप सकारात्मक आहे। हा काळ तुमच्या नात्यात स्थिरता आणण्यास मदत करेल। तुमच्या भावना ठोस आणि व्यावहारिक पद्धतीने व्यक्त करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। तुमच्या जोडीदारावर तुमचे प्रेम दाखवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करा, ज्यामुळे त्यांना तुमच्याबद्दलच्या खऱ्या भावनांची जाणीव होईल। या आठवड्यात प्रेमात दीर्घकालीन ध्येयांवर चर्चा करणे देखील आवश्यक असेल। तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्रितपणे भविष्याची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमच्या नात्यात अधिक खोली येईल। तुमची समजूतदारपणा आणि पाठिंबा यामुळे नात्यातील समस्यांना तोंड देणे सोपे होईल। तुम्ही अविवाहित असलात तरी स्वतःसाठी स्थिरता निर्माण करण्याची हीच वेळ आहे। तुमचे ध्येय निश्चित करा आणि तुमच्या प्रेमाशी वचनबद्ध राहा। तसेच तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायला प्राधान्य द्या। या आठवड्यात विश्वासाच्या पायावर उभे राहून तुमचे नाते अधिक मजबूत होईल। वृषभ राशीच्या लोकांसाठी तुम्ही विचारपूर्वक नियोजन आणि वैयक्तिक वाढ अपेक्षित करू शकता। सूर्य तुमच्या राशीत आहे, जो स्थिरता आणि शांत आत्मविश्वास पसरवतो। बुध मिथुन राशीत प्रवेश करतो आणि आर्थिक बुद्धिमत्ता वाढवतो। मंगळ सिंह राशीतून भ्रमण करत आहे, त्यामुळे घरात भावनिक तीव्रता निर्माण होईल। स्वमूल्य आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे। जवळच्या नात्यांमधून तुम्हाला आनंद मिळेल। या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी स्थिरता आणि विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल। तुमच्या राशीत सूर्याचे स्थान मजबूत राहील, ज्यामुळे तुम्हाला स्पष्टता आणि स्वतःची आणि ओळख अनुभवायला मिळेल। चंद्र हा सिंह, कन्या आणि तुळ राशीतून भ्रमण करेल, जो तुमच्या अंतर्गत भावना आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम करेल। तर बुध आणि मंगळ त्यांची राशी बदलत आहेत, ज्यामुळे घराच्या विचारसरणीत आणि वातावरणात बदल होत आहे। वृषभ राशी या आठवड्यात तुमचे व्यावसायिक जीवन स्थिर राहील। तुमचे नैसर्गिक संयम तुमच्या बाजूने काम करेल। चांगल्या संधी येऊ शकतात, परंतु जलद निकालांची अपेक्षा करू नका। दीर्घकालीन नियोजनावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अधिक विश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारावा लागू शकतो। तुमच्या कामाच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी किंवा पुनर्रचना करण्यासाठी हा चांगला काळ आहे। गुरु ग्रह दुसऱ्या घरातून भ्रमण करत आहे आणि 10व्या घरावर दृष्टी ठेवून आहे, ज्यामुळे करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात किंवा नोकरी बदलू शकतात। यासोबतच दशम स्वामी सूर्यदेव लग्नात भ्रमण करत आहे,
जे व्यवसाय किंवा स्वयंरोजगारातून मिळणारे फायदे देखील दर्शवते। 6 जून रोजी मिथुन राशीत बुधाचे भ्रमण झाल्यामुळे तुमची आर्थिक समज आणि निर्णय घेण्याची क्षमता बळकट होईल। तुम्हाला संसाधनाचे व्यवस्थापन करण्याचे किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे नवीन मार्ग सापडतील। गुरु ग्रहाची स्थिती विशेषतः शिक्षण किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात सुज्ञ गुंतवणुकीला पाठिंबा देत आहे। सिंह राशीत असलेल्या मंगळामुळे भावनिक खरेदीची प्रवृत्ती वाढू शकते, त्यामुळे आठवड्याच्या शेवटी अनावश्यक खर्च टाळावेत। आरोग्य सर्वसाधारणपणे स्थिर राहील, परंतु मानसिक संतुलनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। 4 जून रोजी चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला ताणतणाव किंवा अस्वस्थता जाणवू शकते, विशेषतः जेव्हा तुम्ही तपशिलांमध्ये अडकता। सिंह राशीत मंगळ असल्याने अस्वस्थता किंवा चिडचिडेपणा वाढू शकतो। 7 जून नंतर घरगुती बाबी अधिक प्रमुख होऊ शकतात। सिंह राशीत मंगळाची उपस्थिती घरातील वातावरणात भावनिक तीव्रता आणि ऊर्जा दोन्ही आणू शकते। घरातील जुने तणाव दूर करण्यासाठी सक्रिय पुढाकार घेण्याची हीच वेळ आहे। 6 जून रोजी चंद्र तुळ राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे शांती आणि तडजोडीची भावना निर्माण होईल। यामुळे कौटुंबिक संभाषणात साधेपणा आणि गोडवा राहील। विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहाच्या कृपेने हा आठवडा मानसिक तीक्ष्णतेत वाढ घडवून आणणार आहे। अभ्यास साहित्याचे आयोजन करण्यासाठी आणि विषयांची उजळणी करण्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे। शिवाय तुमची कौशल्ये वाढवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे। विशेषतः आठवड्याच्या मध्यात सोशल मीडिया किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे विचलित होऊ नका। केवळ तुमची एकाग्रता आणि सातत्य उत्कृष्ट परिणाम देईल। वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात शुक्रदेवाची ऊर्जा बळकट करण्यासाठी दररोज ओम शुक्राय नमः या मंत्रांचा जप करावा। शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढरे फुले अर्पण करा। तुमच्या कामाच्या ठिकाणी हिरवेगार रोप ठेवा, यामुळे आर्थिक वाढीस मदत होईल। कृतज्ञतेचा सराव करा, ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या संतुलित आणि स्थिर ठेवेल। एकंदरीत पाहता वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा नवीन आठवडा खूपच शुभ राहणार आहे।